तर नमस्कार मंडळी. तर मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मित्र हो, आज आमच्या गणर गावची राखण आहे, म्हणजेच गावची राखण. तर राखणाचं खेळं पण आहेत, तर नक्की या बघायला आज तुम्ही. आणि सो आता राखण म्हणजे नेमकं काय, तर देवाला केली जाणारी आलवणी, म्हणजेच काय तर ह्या वर्षापासून किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला सांभाळकर म्हणजे एक नारळ दिला जातो. तर सो ती राखण इकडे कातलावरती असते. तर आता आपण तिकडे जाऊया. आणि राखणमधले तर चिकन आलं, कोंबडं कापावं लागतं. आणि सो थोडं थोडं काही आहे ना, पण पूर्ण गाव थोडं थोडं ते चिकन खातं. तर आपण टेस्ट बघायला जाऊया. भारी असते टेस्ट पूर्ण, म्हणजे गावाचे थोडं का होणं, म्हणजे थोडं थोडं येतं हातावरती. तर ते आपण जाऊया खायला. तर सो राखणच्या ठिकाणी जाऊया. आणि राखण झाली की आमच्याकडे कसं आहे की आता शेवटची म्हणजे हे नमन शेवटचं, म्हणजे राखणाचे खेळे हे शेवटचे आता यंदाचे 2024चे. आता पुढे जेव्हा आमचा गोंधळ होईल तेव्हा आमच्या नमनाला स्टार्ट होतं, म्हणजे खेळे स्टार्टिंग होते. तर ही राखण ती खेळ्यांची म्हणून म्हणजे शेवटची राखण केली जाते. तर सो आज या तुम्ही खेळं बघायला. तर आधी पहिलं राखणाला जाऊया, बघा थोडं थोडं भेटलं तर चिकन. चला जाऊया तिकडे. कसं आहे माहिती आहे काय, ही लाईट दिसते ना, तर ते अक्षयचं घर आहे. आणि सर्व मंडळी म्हणजे गावची मंडळी तिथे काही जमा झाले असेल किंवा, आणि गावगावकरी त्या साईडला तिकडे लांब कातेल आहे आणि तिकडे ते नारळ वगैरे दिले जातात. तर त्या साईडला ते नारळ वगैरे देण्यासाठी गेले असतील. तिकडून जेव्हा येतील तेव्हा मग इकडे मग कोंबडा वगैरे कापणार आणि नंतर मग ते शिजवणार. आणि म्हणजेच गावच्या पद्धतीने ते चिकन, आणि ते मग खाणार. नंतर मग खाली म्हणजे खेळे नाचायला जाणार. तर आता मी पोचलो आहे तिकडे. आणि बघा या साईडला नारळ फोडलेत आणि खोबरं काढतायत. तर सो ही थोडीफार मंडळी आहे आणि बाकीची मंडळी बाहेर आहे. काही लोक आतमध्ये चिकन शिजवत आहेत. तर ह्या साईडला हे बघा, इकडे मंडळी थोडी बसलेली आहे आधी येऊन. ही सगळी चिकनची तयारी आहे. दिसू दे मला, फटाकन दिसू दे. बघ कोण कोण आहे ते बघ बाबा, बघ इकडे इकडे कर माटा मध्ये केसोना काली इथं आहे. हो हाय तर इकडे आमच्या चिकनची तयारी चालू आहे. बघा आमचं रात्या खाल्लं बाबा यशवंत धनावडे. बघा कांदा घालतायत, मस्तपैकी चिकन करणार आहे आता. पाठवणार काय कोकणकर कुठे गेला? अरे पक्या नो यार. तर इकडे चिकन पण साकून होत आहे. कोकणी सालामध्ये रे यायला आहे का नाही. चल राजन भातडे काका, इकडे नामदेव काका आहेत, नामदेव धनावडे. कोकणी सालामध्ये एकदम चिकन पद्धतशीर एकदम. आणि इकडं आमचं यशू जाते, यशवंत धनावडे. नाही भातडेकर चौगुलीकर, दुसरे यशवंत धनावडे. काय तुम्ही काय हो गांजणी काहीच भाजून खाणं म्हणजे एक जबरदस्त. मी आतडी भाजतो. चालेल. हा तर आपण चिकन कसं बनवतात बघूया. एकदम भारीमध्ये खोबरं आहे, तिखट मसाला, आणि हा गरम मसाला, आणि हा चिकन मसाला. बस ही आलं लसूण पेस्ट आहे. एवढंच आपल्या गावच्या चिकनसाठी खास. पण कांदा बघा किती आहे. कांदा किती किलो आणलेला? 5 किलो? 3 किलो. म्हणजे आपल्या कांदा भरपूर असतो. आणि राहत्याकडे बाबा एकदम झकास चिकन बनवतात. आता भारीमध्ये बनवणार आहे. तर थोडा वेळ थांबा, तोंडाला पाणी माझ्या पण सुटलं आहे. तर आपलं चिकन शिजलंय काय? मग आतमध्ये होतं ना, बाहेर घालणार बाहेर साग नव्हती काय. एकदम गावच्या राखणाचं चिकन बघून तोंडाला पाणी सुटलंय. तर
थोड्या वेळ शिजलं की उतरू, मग थंड होऊ दे, मग त्याची चव बघूया काय आहे ती. कारण असं एकत्र गाव मिळून केलेलं चिकन गावठी पद्धतीने बनवलेलं आणि गावठी पद्धतीने बनवलेलं आणि असं आपण घरी बनवलं खूप फरक असतो. अरे का ते भाई नंतर बघ नाही नंतर बघतो काय तो. तर मंडळीनो बघा चिकनची आपण वाट बघित होतो, आपल्या हातात आलेला आहे चिकन. तर खाऊया. सगळेजण बघतात इकडे इकडचे तिकडच्या तोंडारी. बघा किती जण आहे. तर त्याला खाऊन तर झालं, आता देवाला सांगूया. आणि देवाला सांगून पण झालं आहे. तर आता आपण घरी जाऊया, जेवायचं मस्त आहे की आणि खेले ना यायचं. तर भेटू. बघा चिकन मी घरी घेऊन आलो आहे आणि याची चव आहे ना एक नंबर. असं आम्हाला म्हणजे असं कोकणातच किंवा कधी कधी खायला मिळतं. म्हणजे गावच्या पद्धतीने बनवलेलं. आपण जो घरी बनवतो त्याला एवढी टेस्ट नाही, तेवढी ह्याला टेस्ट असते. ह्याच्यामध्ये न वाटण नसतं, तर खोबरं किसलेलं असतं आणि कांदा भरपूर असतो. त्याच्यामुळे ह्याला जी टेस्ट आहे म्हणजे ह्याला जास्त मसाले वापरले जात नाहीत. एक नंबर लागतं आहे, जबरदस्त. तर आपण आता जेवूया. नंतर खाली राखण्याचे खेळ आहेत, नमन खेळ उतरणी पण बोललं जातं. तर ते जाऊया आपण खाली जेवून जाऊया. चला तर मग. तर मंडळी आलो आहे मोठ्या घरात, जिथं नमन होणार तिथं गावकऱ्यांच्या घरी. सर बघा तयारी चालू आहे पडदा बांधायची. तर पडदा बहुतेक बांधला तर बांधू, नाहीतर मग वरती माईक लावण्यासाठी बांबू बांधूया. तर बघा या साईडला इकडे आपले खेले तयार होत आहेत, झगं घालतात आहे बघा. आता नमन
हाती घेऊनी पंचारती ओवाली तो मी तुला गणपती ओवाली तो मी तुला गणपती हाती घेऊनी पंचारती
आमच्याकडे
हातामध्ये काय काय देशी विदेशी काय असं काय काय नाही काय मग काय जेवण भात भात दे ना आम्हा. आता भात कोण देणार याला भात कोण देणार याला भात करतो परिवार खास नाही पियचं बोलत नाही काय काय करू देणार मला हा बाबा ती मुलीला हे पहिलं तुम्ही बोलत पाठवली होती पहिली हा ती आता इथे आली नाही ओजी बायको ओजी समज हा काय बाबूने कशा बसून आला खाना पिना बोलणे समज नाही त्याला सपाट नाही करता अहो कारभारी हा मी सपाट करणार तुमच्या तुम्ही सपाट करू शकता ना याचा होय. बापरे स्पॉट मध्ये आहे हो एवढा मोठा भारी आहे तो का नाही कसा भारीचा नाही दादाचा वाटतो कुठून आला कसा गेला कुठून आला त्याचा विचारपूस केला का तुम्ही केलं आता काय करायचं ते सांगा तुम्ही एक काम करा काय करू त्याच्या पायात थोडं घाला माझ्या बायकोची बायको त्याची तोड घालू काय कारभारी माझ्या पायात नसले तरी त्या साधू आहे ना त्याच्या पायात थोडं घाला हा कमरपट्टा घाला आपण आलो हाय हा फुलांचा असला तरी चालेल हार घालू हार घाला दादा आणि वरती असं होतं हो. आणि सुंदरचं गाणं म्हणा तुझं का असं नसीब द्वारावर शाहरुख दिसते का पण दिसतात का
मला वाटलं काय शियाळच आहे काय ती? हा? अरे माझ्या गाडीला बघा इथे. असं साधू संत असं येतात सोंगा करून. असं माझ्याला हुंडायला आहे इथे. हा? नक्की नक्की सांगते का कोण आहे? ओ पाटील बाबा! राम 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 राम. ओ पाटील बाबा, आधी हे कोण आली नाही मला? नक्कीच असं सांगू असणार. पण हे उंची झाडं खाली गेले, वर उडलं, उडलं का हात वर उडलं का नाही? हा? हा. चालतं पोरगं? बापरे. चालतं पोरगं म्हणजे आम्ही काय करायचं याचा? याचा विचारपूस करायला पाहिजे. त्याला पहिलं काय म्हणायचं? माझा माझा बाबा माझा बाबा नाही. हो म्हटलं बुवाजी, हो म्हटलं बुवाजी, आंबे वनात मोरनाथ तो कुणी पाहिला रे बाई. आंबे वनात मोरनाथ तो कुणी पाहिला रे बाई. किधर गेली होती? अहो बाजार मध्ये. अहो तुमचं लांब लांब केलं गेला आणि केलं गेला दूर केलं गेला
तीन तास आणि सप्तमातात यामध्ये भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तो मलाच म्हणतात. पण काय करावे, त्या गोकुळचं दही दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे. तो कंस मामा ते दही दूध खाऊन माजलाय आणि गोकुळचं दही दूध हे गोकुळातच राहिला पाहिजे. तर ही कामगिरी मी न करता माझे संगतीचे सवंगडी पेंद्या सुदामा यांना प्रथम हाक मारून पाहतो. अरे पेंद्या, अरे सुदामा, देवांच्या देवी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवाला कशाला बोलवलात? अरे पेंद्या, गोकुळचं दही दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे. होय काय? त्यासाठी मला 70-80 करून डोक्याच्या बाजाराला चालले. जाऊ देत ना. जाऊ दे ना काय, त्यांचा रस्ता तुम्हाला प्रतिबंध करायचा. होय काय? आणि दही दूध काय मिळेल ते तुम्हीच काय. होय काय? बघतो मी. तुम्ही जावा पण जेवण काय का देवाला सांगत आहे खरं. आता मला काय एकट्याला जमयचं नाही. माझ्या संगतीचा काम काय केलं काय समजत नाही. कधी गेलाय? कधी गेला काय? आपण बसू. अरे माझा सुद्धा मारे कुठे गेला? कशाला? अरे माझा सुद्धा काय घेता? अंड्याचं साबण देऊ काय? अंड्याचं साबण. अरे अंड्याचं साबण घे. अरे अंड्याचं साबण घे. अरे लवकर घे तू. अरे लवकर घे. अरे देवाने काम नाही सांगितलं काय? ये लवकर. काय
अरे जेवण काय करणार माहिती आहे का? माझ्या आमच्याबद्दल बस का? मुली झाली. केशव आहे ना नारायण नमः, नारायण नमः, नारायण नमः. अरे कानात आहे केला अरे मी काय म्हणतो त्याला बोलतं तो बोलतं म्हणतच नाही का काय बोलतो? अरे केशव आहे ना म्हणतच नाही का नाही, ते असू दे आता, मांडवायला. अरे देवाने कामतो शांती नाही कसली? अरे 360 गवलनी हा. मग तुझे बाजे चालले आहे हा. नंतर आता प्रतिबंध करायचा आहे प्रति बंद करायचं आहे? हा मग तर तू कर ना, मी कशाला? नाही की बाय माझ्या तर मी येत नाही तू काय तर घेतलं ना अंगावर? नाही की बाय मी जबाबदारी नाही घेतली अरे याने contract गेला नाही तरी. हा, बा, त्याला पण जबाबदारी मी हा, नाही ते बरोबर म्हणतो. होय. अहो, सांगतेच नाही. तुम्ही मला काय बोलवलं? मग तेच नाही. त्याची खाशी मी मग शाळेवर नाही. अरे बघता मी तुला हा? बघता मग मी जातो आपल्या घराची. मी पण जातो आपला मला मी वाटलं. अगे बाई ये इकडे ये हा, सोन्या ये बाबू इकडे. बाबा काय ते काय म्हणता चलूया काय काय करूया? तर आता काय? आलूया काय गवलनी हा, अहो, दुसरा कोण आहे काय नाही की बाय कोण नाही आम्ही दोघं दोघंच आहे ना? मला पण आहे तात्या. काय करणार दुसरा कोण आहे का? काय की बाय आम्ही कोण नाही म्हणून आंघोळ करून जाऊ लागलो. हा, काय म्हणतो बोलव का? पटापट. आंघोळीच्या बाथरूमला का? नाही नाही आंघोळ करून शाकमध्येच डायरेक्ट आलो. होय का करूया ना करूया. हा. मग चल गोविंद असं प्रतिबंध करूया जे माझ्या मागून ये कुठे येशील? चल तुझ्या भांगण्यात बोलव. या. पहार मी किती वर आला तो गावरून शृंगार चला पहार मी किती वर आला तो गावरून शृंगार चला मिळून ग जाऊ बाजारा गवळणी दही दूध व्यापारा मिळून ग जाऊ बाजारा गवळणी दही दूध व्यापारा माझा किती वर आला माझा किती वर आला डोळावरून सिंगार तारा दोन्ही जाऊ बाजारा दूध व्यापाराला मिळून जाऊ बाजारा दूध व्यापाराला पहाटे चला गरवारा डोके अंगाला तारा गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला पहाटे चला गरवारा डोके अंगाला तारा गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला गोरताच्या बेहुंडाला जाऊ बाजाराला वाढला उन्हाचा चोपारा जाऊ झटपट व्यापाराला वाढला उन्हाचा चोपारा जाऊ झटपट व्यापाराला मिळून जाऊ बाजारा गवळणी जाई दुधाला पाराला जाऊ बाजारा अगं तू मथुरेच्या बाजारात निघालीस ना होय मग तू निघालीस म्हणून मी निघाले अगं मग काय काय घ्यायचं काय काय नाही सांगा
नाही, घेतलं ठीक आहे पण बाजारापर्यंत जाऊ द्या ना विकू. माझा प्रश्न मी काय पण विकेल. 2 रुपयाचं घेतो तर मी 4 रुपयाचं घेऊ शकते विकायला. बरोबर आहे. अगं मग ही तुझी भाषा माझी बरोबर वाटत नाही. आजच कशी काय एवढी केमान माझी झाली? म्हणजे काय सकाळपासून ते मावशीला फोन करते, मावशीचा फोन बिझी, या वयात फोन बिझी होती असं कुठेतरी कामा. अरे या वयात बिझी. एवढी मोठी कामा करते ती, तुझीसारखी रिकामी नाही ती. नाही मग काल कबूल कशाला करायचं बाजारात जायचं म्हणून. तिने केला नसेल कबूल, पण तिथं नवरा निवडायचा जरा पिछा होतो ना, ते काय भांडे बिंडे झाली असेल घरात. आणि कोणाची चेक तुला माहिती आहे का तिची? ती पोरं, मग होय, ते पण हाय, विषय तो हाय. पण मी काय म्हणते, मग आता परत तरी बघ येते का ती? अरे फोन, हे मावशी, अरे मावशी, काय रे बोला अरे पोरा मग अगे निघायला आम्ही बांधलीला ये. अरे मग कशाला? बाजाराला येतो सांगितलं काल. आधी पाहिजे म्हणजे उगाच काय मारतोय. ये लवकर. ये. अरे आले कशी टकली मध्येच घाटात, कुठे नटून चाललीस ताटात. आख मारते गोळीत, आख मारते गोळीत. अग चल माझ्या मागून नेते तुला मी कंसाच्या नगरीत. अग चल माझ्या मागून नेते तुला मी कंसाच्या नगरीत. कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत. कशी टकली मध्येच घाटात, कुठे नटून चाललीस ताटात. आख मारते गोळीत, आख मारते गोळीत. अग चल माझ्या मागून नेते तुला मी कंसाच्या नगरीत. अग चल माझ्या मागून नेते तुला मी कंसाच्या नगरीत. कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत, कंसाच्या नगरीत. काय काय पोरीनो. अगं मावशी आली? हो, ते पांढरीमध्ये जरा गाणं नाही झालं, तर डबल कुठं धब काढलं म्हणजे काय होतं. तुम्ही निघाले आहात. हा? तुम्ही एकाला फोन तरी करायचा होता की काय? पण तुला काय लावी होती ते म्हणजे बिझी बिझी. हा? बिझी बिझी कसा बिझी 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 ना बिझी 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 काय आता बिझीच असतात ना आता फोन. मग तुम्हाला एवढं जेवायचं होतं, जायचं होतं, जेवायचं होतं, जायचं होतं. तुम्ही फोन नाही लागतो, एखादा हात नको मारायला. फोन बिझी होता तर ठीक आहे. सकाळी 5 वाजता तरी लावा फोन तुम्हाला. आता 5 वाजता फोन बिझीच असतो. सकाळी गरम गरम लागतं ना म्हणून. पण मावशी घरी येऊ का? अगं मावशी, एवढ्या वयात तुला फोन किती कसा लागतो? अगं पण सकाळी पाठव म्हणजे पाठवच असतं तर ना. मग तुम्हाला माहिती ना, ट्रॅव्हल आहे कोणी ना, तुम्ही आता या घरी नाही ना म्हणून तुम्हाला माहिती. वा बरोबर झालं. अरे सिंधी पण आली नाही. अरे मस्तच झालं. अगं मावशी, तू तर कधी आलीस? तू बघतच नाही? ना लावडे? हिला कधी आली? कधी आली म्हणजे तू नाही मग हिला आली सोबत. होय काय? मग बरं झालं बरं झालं बरं. चला 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 बाजूला जाता होय ना. चला चला या माझ्या बंदी बंदी बंदी. तुम्ही बाजाराला जाताना घेतलं काय ते सांगायला नको काय. आणि मुद्द्यावर आली नेहमीप्रमाणे. मग मुद्द्यावर म्हणजे काय माझ्या पण तुम्ही विचारलं तर कसं भाई नेसलं आंबळ कुठे आंबळ मी घरी घेतलं विक्रीला. शाबास वाचून धर. तू का काय घेतलं शिंदे? मी खाली शिरा घेतला. खाली शिरा? नाही चालेल का? खाली शिरा करत आहे. हा? करता आलं तर खाली शिरा काय करते हा? अगं मावशी, खाली शिरा करता कसा पडत खाली शिरा तर मला वाटायचं नाही. अगं मावशी, तू आमचा विचार केला होता. तर तिकडे बसली नाही ना.
त्याला फक्त आता कानावर आवाज गेला पण त्याला खाली शिरा लगेच वाटलं कुठं ती कसं तू एवढं बोलू नको अटॅक आला ना तर इग्नोर करा तुझा आम्हाला विचारील अटॅक बिटॅक काही येत नाही ते डोक्यावर टेन्शन असतं त्याची मला अटॅक येतो आता आम्हाला कसं काही अटॅक नाही आता फ्री आहे डोका चला चला अगं बाजारात जाता तुम्ही नाही ते राहू दे काय घेतलं सांगितलंच नाही माझं सगळं जवळ असे आपण असं हातपायावर असं पुरकटला धावत हे बघ अगं बांगे मध्ये काय घालू काय गिरीश म्हटलं तू तसं राह विचारलं होतं घेतलं काय घेतलं काय विचारलं नव्हतं आता हा दुर्घटना मला एकच घेतलाय आणि काय आता म्हणतात ना दुसरा तर घेतलाय तुला सांगायचं नाही कुठे चला बाजाराला चला बाजाराला अगं मावशी काय ग? अगं मथुरेच्या बाजारात जायचं खरं मग काय पण एवढा मोठा घाट चढणार कसं आम्ही म्हणजे गाण्यात बोल की. पाकाड्याच्या पायऱ्या केवढ्या हा? पाकाड्याच्या पायऱ्या केवढ्या खाली पाकाड नाही, दगडाची ध्वनी येते पाकाडी. बाकी काहीतरी झटपट येऊन तर कालवत नाही येतं ना. पायऱ्या 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 म्हणजे उराशी पायरी तू मग उराशी पाय म्हणजे काय वरती जातो हो. एक सुंदर असं गाणं म्हणा सुंदर असं म्हणजे पटापट पाकडचं तांबडाचं पटकन चांगली अशी जा. कसा रस्ता पोरींना समजणार अगं मी काय म्हणाली आम्ही काय म्हणलं तुला नाही ठाण्यात आलं. काय म्हणते तू पुढे सांगू शकतेस हा मी सांगते ना. काय सांगू पटापट चला तांबडाची पाकाडीत ना नागाशी जाऊ. अवघड वाटणे जाऊ बाजारी ग माठ दुधाचे डोईवरी ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग अवघड वाटणे जाऊ बाजारी ग माठ दुधाचे डोईवरी ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग या वनमाळी साई गुरुयारी गीत गाते गोपिया ताई गीत गाते गोपिया ताई गीत गाते गोपिया ताई आनंदाने नाम गेली पावरली ग आनंदाने नाम गेली पावरली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग चला अगं बहिणो आवडले काय घेतलं ते आवडले दही घ्या दही घ्या मला शिरा घ्या शिरा अरे घ्या म्हटलं दही घ्या दही घ्या म्हटलं शिरा घ्या शिरा ए वस्तू ए एकदम याच्यात जा नव्हतं नाही काय म्हणत होतास तू मला तुमचं साठ गवलेली तीन नव एक म्हातारी आणि दोन ठेवली मी घाबरलो अरे तेवढ्या तरी आल्या ह्याच्यात यायला अजिबात कोण नव्हते तुम्हाला आमचं काय हे करायचं अजिबात नाही ये बा आता काय ठेवलेली अडवायचं तूच म्हणाल ना तीनशे 60 होते तीन पण नाही बेर वाचलं कुठे घालू अरे घ्या म्हटलं वस्तू वस्तू म्हणजे दुसरी तिसरी काय नाही हा? ती वस्तू दही दूध दही ताक मावशी
झालं की झालं वाटतं. अरे चल. इथे बरे का तू चल. वेळ झाली. हा डायरेक्ट बरे का. मावशी काय कर गेला आलं एक काठी लहान एक काठी मोठी आणि त्याची पण म्हणायची ताकदी प्रमाण आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ हो तर काय आ द्या आपण दुसरी गाडी इकडे आली इकडे गाडी या. आता चांगला वाकडा आहे रे. चांगला बॅट आणि बॉल कसं खेळतं बॉल पकडा नीट. असं काय कर परत तेच बेडालं काय रे परत परत कसं बेडायचं हा मावचे हा तुम्हाला म्हणतात कोण माझे ऐक तरी हा मग सांगा की या रस्त्याने जायचं नाही. काम हा रस्ता प्रतिबंधित आपल्या आहे. बापाचा आहे ए मावचे हा बाप काढू नका मला. मग टांगे मारी तुला, टांगे. ए मोठे टाका मारून जा बरं, मी काय म्हणतो? ए मावचे या रस्त्यातनं जाणं येणं नाही तुमचं. का त्याला काय हुकूम कायदा वगैरे तुमचं काय आहे का घेऊन आलं बाय का रिकामी आलं बाय काय सगळं घेऊन आलो. दाखवा चला मोरवा मोरवा म्हणजे तुझं काय असतं ते सांगा आपल्याला काय कांदा बिंदा आहे का? कांदा बटाटा आणलं होतं तर घरात ठेवून यायचं पण किती बटाटी नको कांदा मागवला माहिती का तुला बटाटी घेऊन या अडवायालो मी वाटेवरती तुला ग अडवायालो मी वाटेवरती तुला ग राधे तोडून खाईन दही दूध राधे तुझं ग राधे तोडून खाईन दही दूध राधे तुझं ग अडवायालो मी वाटेवरती तुला ग अडवायालो मी वाटेवरती तुला ग तोडून खाईन दही दूध वाटेवरती ग बोलन काही न काही आमचा पण आहे का आता काय कसं दाखवता मी तुला कसं आहे काटायचं नाही म्हणजे टिपल्या कांदा संपला. काय नाव आलं कांद्याला चवच नाही झाली. दोन अजून पण झालं. बारीक झाला आता कांदा कसा पटकन आला. काय चव नाही. सगळे तुझ्या ते कांदा पण नाही. चव काय? अरे मार केला होता सांग ना. अरे संपलं सगळं. ते तुमचा हात वर सांगत नव्हता म्हातार पण गेलं. दासुदा माई तुन गामा गाई गालोते दासुदा माई तुन गामा गाई गालोते ऐकलं मग हा चला पुढे मग चला याचं काय ऐकू नका चला आपण बाजारात जाऊया अरे ये बाबा. मला घरच्या घालायचं कामावर ठीक आहे ते असू दे आता. ते तिला पहिला ते नको काम कर माझ्याकडे आण टाक बायको घरी. माझी कुठे आहे अरे मी काय म्हणतो आता काय करायचं कृष्ण देवाला बोलून घेऊ. आपल्या देखण नाही बाई हा मार खाल्लं ना लय मारते माती काय कृष्ण देवा हात मार. मी बोललो होतो देवाला मारत नको अरे हात मार. होय काय हा. ओ देवानो हा. ओ देवानो देवानो. अरे बाय रे सुद्धा आपल्या कामगिरीचं काय झालं काय देवानो
टाकल्याचा जोर काढला पण सगळा पातळ पातळ झाला. टाकल्याचा जोर काढला पण सगळा पातळ पातळ झाला. मी काय आणि टाकल्याचा जोर काढून सगळा कसा बांधला. पेंड्या, सुदामा, तुम्ही मला सरळ सरळ सांगा की कामगिरी तुमच्या हातून झाली नाही. झाली नाही पण मी तुम्हाला गवलीन दाखवतो. टाकल्या बिल्ला सगळा जोर काढला. आपलं नाव सुदामा, पेंड्या, तुम्ही कुंजवनात जा आणि गाई गुले राखा. मी घेतो गवळणींचा समाजा. ठीक आहे येतो मी जेवण मला येऊ लागायचं अगं मावशी, थांब जरा. पंधरा बाबा तू घरी आलात मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान हा पंच तिसरा झालाय कोण आले? तर कोण आलाय का बघ आपल्या म्हणतात तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. अगं हे ते भगवान कोण आले ते जरा लावून बघ. श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग आधी कसे असतात? पायी पद्मा बेहरा मस्तकी तुरा आणि विठेवरी विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. राधे, तुझे म्हणणे अगदी खरे आहे. पण भक्तांच्या रक्षणासाठी नाना अवतार धारण करावे लागतात. मग ते केल्याशिवाय सायांना कसं समजणार? ऐक तर. ऐक गळली माझी जन्म कहाणी, ऐक गळली माझी जन्म कहाणी, आठव्या अवताराची पुढं ऐकली पडोळी, ऐक गळली माझी जन्म कहाणी, हा बोला आतमध्ये बसलोय तुमच्या पाठीमागे. रामाच्या भीमावर आहे सिंहाचा रामाच्या भीमावर आहे नरसिंहाचा हिरण्यक्ष मारून तारे प्रल्हाद बसला. माझी जन्मागाई अवतार रामन राजे बळी केला नसती, अवतार रामन राजे बळी केला नसती, सावा परशुराम गेला रेणुकेच्या पोटी. माझी जन्मागाई माझी जन्मागाई माझ्या अवताराची गुणानी करे पटवणी. सातवा अवतार श्रीरामचंद्र अयोध्येत धरुणी, सातवा अवतार श्रीरामचंद्र अयोध्येत धरुणी, निवानर सेना बांधला तू हनुमानी. माझी जन्मागाई ऐक माझी जन्मागाई माझ्या अवताराची गुणानी करे पटवणी. देवकी माता पिता वसुदेव बंदेवास जाना, देवकी माता पिता वसुदेव बंदेवास जाना, कामाळे मी मारले कौशल्य उडविली दैना. माझी जन्मागाई माझी जन्मागाई माझ्या अवताराची गुणानी करे पटवणी. ऐक
गौरी माझी जन्म कहाणी ऐक गौरी माझी जन्म कहाणी आपल्या अवताराची खूण कधी पारुणी ऐक गौरी पहिला त्याला शरण जाऊया. जेव्हा मी चांगला चालवेन, मला माझा द्या. हो, मागवा इकडे इकडे राहिलेले आहे. या तुम्ही ये म्हणे.